तुमची केस खूप मजबूत आहे. तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत, तरीही तुम्ही कोर्टात का हरत आहात? तुमचा सर्वात मोठा शत्रू समोरचा नाही, तर तुमच्या बाजूला बसलेला माणूस असू शकतो का? हे ऐकायला खूप धक्कादायक वाटतं. पण दुर्दैवाने अनेकदा हेच वास्तव असतं. म्हणजे जेव्हा रक्षकच भक्षक बनतो ना, तेव्हा न्याय मंदिराच्या पायऱ्यांवरच न्यायाचा खून होतो. कायद्याची लढाई लढताना स्वतःचाच माणूस जर पाठीत खंजीर खुपसत असेल, तर ती लढाई जिंकणं जवळपास अशक्य होते. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, जो शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अगदी बरोबर. विशेषतः जेव्हा जमिनीचा वाद असतो, 7-12चे प्रश्न असतात, पिढ्यानपिढ्या चालत आलेले हक्क असतात, तेव्हा हा विषय कळीचा ठरतो. आज आपण पाहणार आहोत की न्यायाच्या या लढाईत स्वतःचीच माणसं किंवा ज्यांच्यावर सामान्य माणूस डोळे झाकून विश्वास ठेवतो, तीच त्याला कशी अंधारात ठेवू शकतात. यात वकील कसे फसवतात, याचे 10 स्पष्ट संकेत आणि महसूल अधिकारी कशी चूक करतात, हे आपण कव्हर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा असा विषय आहे ज्यावर सहसा उघडपणे बोललं जात नाही. पण आज आपण ती कोंडी फोडणार आहोत. कारण जमिनीचा दावा, महसुली वाद हे एखाद्या सामान्य माणसाचं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे असतात. लोक आपली आयुष्यभराची पुंजी पणाला लावतात या केसेसमध्ये. अगदी खरंय. आणि हे किती भयंकर असू शकतं हे सांगण्यासाठी मी एका सामान्य शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. हो, सांगा ना. बघा, एका सामान्य शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन त्याच्याच काही नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे बळकवली. तो बिचारा न्यायासाठी कोर्टात गेला. त्याने एक वकील नेमला, त्याला आपली सगळी कागदपत्रे दिली, फी दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. जो प्रत्येक नागरिक ठेवतो. हो ना? सुरुवातीला सगळं छान वाटलं, पण पुढे काय झालं? 2 वर्ष, तब्बल 2 वर्ष फक्त तारीख पे तारीख. चाली आज साहेब नाहीत, आज नंबर आला नाही, अशीच उत्तरे त्याला मिळायची. ही अतिशय परिचयाची परिस्थिती आहे. बघा, कोर्टाच्या आवारात असे अनेक हताश चेहरे आपल्याला रोज पाहायला मिळतात. आणि मग एक दिवस तो शेतकरी न सांगता अचानक कोर्टात पोचला. आणि तिथे त्याने जे पाहिलं, त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय पाहिलं त्याने? त्याचाच वकील, ज्याला त्याने घामाचा पैसा दिला होता, तो समोरच्या पार्टीच्या वकिलासोबत बाहेर कॅन्टीनमध्ये चहा पीत होता आणि दोघेही मोठ्याने हसत ही केस अजून कशी लांबायची यावर चर्चा करत होते. बापरे. म्हणजे ज्याच्यावर केस जिंकण्याची जबाबदारी होती, तोच ती हरवण्याची तयारी करत होता. हे ऐकायला खूप कडू वाटतं, पण हे आजच्या व्यवस्थेतलं एक भयानक वास्तव आहे. आता बघा, इथे एक गोष्ट स्पष्ट करणं कायद्याच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कोणती गोष्ट? एक क्विक फॅक्ट सांगते. आपल्याकडे 90% वकील हे अत्यंत प्रामाणिक असतात. ते आपल्या अशिलासाठी रात्रंदिवस एक करतात, कायद्याचा सखोल अभ्यास करतात. हो, ते तर आहेच. पण ते उरलेले 10%, ते 10% वकील जे चुकीचे काम करतात, ते एखाद्या सामान्य माणसाचं संपूर्ण आयुष्य, त्याची पिढ्यानपिढ्यांची कमाई उद्ध्वस्त करू शकतात. खरंय. ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961च्या कलम 35 नुसार वकिलांनी व्यावसायिक गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर बार काउन्सिलकडे तक्रार करून कारवाईची स्पष्ट तरतूद आहे. पण ती प्रक्रिया इतकी किचकट असते की तिथपर्यंत पोहोचण्याआधीच सामान्य माणसाचं आर्थिक आणि मानसिक कंबरडं मोडलेलं असतं. बरोबर. आणि इथेच आपला सर्वात मोठा गैरसमज असतो. एखाद्या अशिलाला नेहमी असं वाटतं की कोर्टात आपला लढा फक्त समोरच्या पार्टीशीच आहे, म्हणजे समोरचा माणूसच आपला शत्रू आहे. हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे. आणि हा गैरसमज आज आपल्याला पूर्णपणे फोडायचा आहे. म्हणजे नक्की काय? कधीकधी केसमधला सर्वात मोठा अडथळा समोरचा पक्ष नसतो, तर स्वतःचाच वकील असतो, जो अत्यंत महत्त्वाची माहिती लपवतो किंवा समोरच्याशी छुपी सेटिंग करतो. दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच CPC किंवा क्रिमिनल मॅन्युअलमध्ये प्रत्येक गोष्टीची स्पष्ट प्रक्रिया दिलेली असते. पण जर कायदेशीर मार्गदर्शकच चुकीच्या रस्त्याला घेऊन चालला असेल, तर न्याय कसा मिळणार? हे तर अगदी डोळे उघडणारं आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की एखाद्या सामान्य माणसाने, शेतकऱ्याने हे ओळखायचं कसं? कारण आपण तर कायद्याचे तज्ज्ञ नसतो. म्हणूनच आपण एका चेकलिस्टबद्दल बोलणार होतो. बरोबर. आपण ग्राहकांनी आणि शेतकऱ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवल्यामुळे होणाऱ्या फसवणुकीचे 10 स्पष्ट संकेत पाहणार आहोत. ही एक प्रकारची चेकलिस्ट आहे. जर एखाद्या केसमध्ये यातल्या गोष्टी घडत असतील, तर तात्काळ सावध व्हायला हवं. बरं, यातला पहिला संकेत कोणता? यातला पहिला संकेत आहे फक्त तारखा मिळणे. पण मला सांगा,
भारतीय न्यायालयात वर्षानुवर्षे केसेस चालतात हे तर सामान्य आहे. मग एखादा वकील खरोखरच व्यस्त असेल किंवा कोर्टाच्या प्रक्रियेमुळे वेळ लागत असेल, तर सामान्य माणसाने हा नैसर्गिक विलंब आहे की जाणीवपूर्वक केलेली टाळाटाळ हे कसं ओळखायचं? खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. विलंब होतो हे मान्य, पण तो कसा होतो हे पाहणं गरजेचं आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच CPC ऑर्डर 17 नियम 1 नुसार कोर्टात सुनावणी दरम्यान तारखा मागण्यावर जास्तीत जास्त 3 वेळा अशी मर्यादा आहे. अरे फक्त 3 वेळा? हो, पण हे भ्रष्ट वकील काय करतात ते मुख्य केस चालवतच नाहीयेत. ते सतत किरकोळ अर्ज म्हणजेच इंटरेम ॲप्लिकेशन्स दाखल करतात. कधी दुरुस्तीचा अर्ज, कधी कागदपत्र उशिरा दाखल करण्याचा अर्ज. अच्छा, म्हणजे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो? अगदी तसंच. या अर्जांवरच वर्षानुवर्ष तारखा पडत राहतात आणि मुख्य केस तिथेच पडून राहते. हे जाणीवपूर्वक केलं जातं. म्हणजे मूळ आजारावर उपचार न करता फक्त पेनकिलर देऊन वेळ काढला जातोय. आता दुसरा संकेत काय आहे? दुसरा संकेत आहे वकिलाचा संपर्क नसणे. एखादा अशील फोन करतोय, मेसेज करतोय, पण पलीकडून काहीच उत्तर येत नाहीये. भेट झाली तरी वकील नेहमी घाईत असतो. असं का होतं? कारण वकिलाकडे केसच्या प्रगतीबद्दल सांगण्यासारखं काहीच नसतं. आणि तिसरा महत्वाचा संकेत केसचा कोणताही स्पष्ट प्लॅन नसणे. म्हणजे नक्की काय? म्हणजे एखादं घर बांधायला घेतलंय, पण इंजिनियरकडे नकाशाच नाहीये. तो फक्त रोज विटा रचायला सांगतोय, पण घर कसं दिसणार हे त्यालाच माहीत नाही. हे छान उदाहरण लिहिलं तुम्ही. तेव्हा त्याला उडवाउडवीची आणि गोलमाल उत्तरे मिळतात. जर कायदेशीर प्लॅनच नसेल तर केस जिंकणार कशी? हे अगदी समजण्यासारखं आहे. आता आपण चौथ्या संकेताकडे जाऊया, जो कोर्टातील वर्तनाशी संबंधित आहे. होय, चौथा संकेत खूप गंभीर आहे. दिलेले कागदपत्र कोर्टात गायब होणे. बघा, भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या कलम 3 नुसार कागदोपत्री पुरावे हे कोणत्याही दिवाणी केसचा कणा असतात. 7/12 उतारे, फेरफार नोंदी, खरेदी खत हे सगळं अशिलाने वकिलाला दिलेलं असतं. पण जेव्हा कोर्टात वेळी येते तेव्हा ते रेकॉर्डवरच नसतात. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एखाद्या सर्जननी ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला भूल देऊन झोपवलंय, पण तो मुद्दाम स्वतःचा एक्सरे किंवा रिपोर्ट घरी विसरून आलाय, जेणेकरून ऑपरेशन लांबेल किंवा चुकेल असं कसं होऊ शकतं? अगदी अचूक उदाहरण दिलंत. हे कसं होतं ते सांगते. कोर्टात कागदपत्रे देताना कागदपत्रांची यादी म्हणजेच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स CPC ऑर्डर 13 नुसार दाखल करावी लागते. बरं. भ्रष्ट वकील मुद्दाम ती यादीच दाखल करत नाहीत. ते अशिलाला सांगतात मी फाईलमध्ये लावलेत कागद, पण प्रत्यक्षात कोर्टाच्या अधिकृत रेकॉर्डवर ते नसतात. आणि जो पुरावा रेकॉर्डवर नाही तो न्यायाधीश कायदेशीररित्या पाहूच शकत नाहीत. बापरे, मग यावर उपाय काय? अशिलाने काय करायचं? अत्यंत सोपा उपाय आहे. जेव्हा एखादा अशील वकिलाला मूळ कागदपत्रे देतो तेव्हा त्याची एक झेरॉक्स प्रत स्वतःकडे ठेवायची आणि त्यावर वकिलाची पोचपावती म्हणजेच रिसिव्ड अशी सही आणि तारीख घ्यायची. यामुळे उद्या वकील असं म्हणू शकत नाही की मला हे कागद मिळालेच नव्हते. क्या बात है. ही खरंच अत्यंत महत्वाची माहिती आहे. आणि प्रेक्षकांनो, अशीच महत्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. मॅडम, आता 5वा संकेत काय आहे? 5वा संकेत आहे बाहेर मोठ्याने बोलणारा वकील. कोर्टात जाणीवपूर्वक कमजोर आवाज ठेवणे. बाहेर अशिलाला 100% गॅरंटी दिली जाते की समोरच्याला आपण फाडून काढू. हो, असे डायलॉग मारले जातात. पण जज साहेबांसमोर तोच वकील अत्यंत बचावात्मक पवित्रा घेतो. महत्वाचे कायदेशीर मुद्दे मांडतच नाही. तो फक्त उभा राहतो आणि होय साहेब, ठीक आहे साहेब असं करतो. हे असं का करतात? हे तेव्हाच होतं जेव्हा समोरच्या पक्षासोबत सेटिंग असते आणि केस कमकुवत दाखवण्याचा छुपा हेतू असतो. हे तर अगदी डोळ्यांसमोर चित्र उभं राहिल्यासारखं आहे. आता आपण बदललेली वागणूक आणि दबावाविषयीच्या संकेतांकडे येऊया. 6वा संकेत काय सांगतो? 6वा संकेत आहे समोरच्या वकिलाशी जास्तच मैत्री असणे. आता बघा, 2 वकिलांमध्ये व्यावसायिक संबंध असणं साहजिक आहे. ते दोघे एकाच बार असोसिएशनचे सदस्य असतात. हो, ते तर असणारच. पण जर कोर्टाच्या सुनावणीच्या आधी किंवा नंतर ते एकमेकांसोबत संशयास्पदरित्या वावरत असतील, डोळ्यांनी इशारे करत असतील किंवा अशिलाला बाहेर थांबवून स्वतः कॅन्टीनमध्ये केसच्या रणनीतीवर हसत चर्चा करत असतील,
तर ती धोक्याची घंटा आहे. म्हणजे मगाशी मी सुरुवातीला जी शेतकऱ्याची गोष्ट सांगितली अगदी तसंच. वकील केस घेताना सुरुवातीला 100% जिंकण्याची खात्री देत होता. तो अचानक काही महिन्यानंतर म्हणतो, केस खूप कठीण आहे, नवीन सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय, कायदे बदललेत, असं सांगून भीती घालू लागतो. असं अचानक का होतं? कारण त्यांना 8व्या संकेताकडे वळायचं असतं आणि 8वा संकेत आहे जबरदस्तीने तडजोड, म्हणजेच सेटलमेंट करण्याचा दबाव आणणे. अच्छा, म्हणजे शेवटी पैशांवर गाडी येते. हो, सेटलमेंट किंवा तडजोड करणं कायद्यात वाईट नाही. CPC कलम 89 म्हणजेच सेक्शन 89 नुसार लोक अदालत किंवा मध्यस्थीद्वारे केस मिटवण्यास प्रोत्साहन दिले जाते. पण त्यासाठी अशिलावर दबाव आणला जात असेल, नाहीतर तुम्ही सगळीच जमीन हराल, कोर्ट तुम्हाला भारी दंड ठोठावेल, अशी खोटी भीती दाखवली जात असेल, तर समजून जा की दाल में कुछ काला है. अनेकदा समोरच्या पार्टीकडून खूप कमी पैशात केस मिटवण्यासाठी वकिलाला छुपं कमिशन दिलेलं असतं. म्हणजे मानसिक खेळ खेळून सामान्य माणसाची कोंडी केली जाते. अगदी बरोबर. 9वा संकेत दुसऱ्या वकिलाचा सल्ला घेण्यास मज्जाव करणं. समजा एखाद्या अशिलाला शंका आली आणि तो म्हणाला की मी दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञ वकिलाचं मत घेतो, तर त्याचा वकील भयंकर चिडतो. माझ्यावर विश्वास नाही का, असं विचारत असेल? हो, माझ्यावर विश्वास नाही का, सगळे वकील सारखेच असतात, असं सांगून तो अशिलाला थांबवतो. लक्षात ठेवा, एक प्रामाणिक वकील कधीही सेकंड ओपिनियन घेण्याला घाबरत नाही, कारण त्याला त्याच्या कामावर विश्वास असतो. हे तर अगदी एखाद्या डॉक्टरसारखं आहे. चांगला डॉक्टर नेहमी म्हणतो की तुम्हाला हवं तर दुसऱ्या तज्ज्ञाला दाखवून घ्या. अगदी तसंच. आणि 10वा शेवटचा संकेत, अचानक धक्कादायक निकाल वारंवार येणं. वारंवार विरोधात साधे साधे अर्ज फेटाळले जाणं. कोर्टाचा स्टे म्हणजे स्थगिती मिळण्याची पक्की खात्री असतानाही तो न मिळणं. असं कसं होतं? जर केस मजबूत असेल तर शील खचून जातो आणि सेटलमेंटला तयार होतो. जर या 10 पैकी 4 ते 5 संकेत एखाद्या केसमध्ये दिसत असतील, तर वेळीच जागे होणं अत्यंत गरजेचं आहे. हे खरंच खूप गंभीर आणि अस्वस्थ करणार आहे. पण मला एक सांगा, यावर उपाय काय? आणि यात सामान्य नागरिक नेमकी काय चूक करतात? फक्त वकिलांना दोष देऊन चालणार नाही ना? तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात. सामान्य नागरिकांची किंवा शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक ही असते की ते फक्त फीचे पैसे देतात आणि मोकळे होतात. त्यांना वाटतं आपण पैसे दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली, आता वकील बघून घेईल. पण कायदेशीर प्रक्रियेकडे पूर्णपणे डोळेझाक करणं ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला माहिती अधिकार कायदा 2005चा प्रभावी वापर करता आला पाहिजे. पण इथे मला एक अडचण वाटते. माहिती अधिकार किंवा नकल विभाग म्हणजे नक्की काय? तिथे जाऊन सामान्य माणसाने नेमका कोणता अर्ज भरायचा असतो? कारण अनेकांना कोर्टाच्या आतली प्रक्रियाच माहिती नसते. अगदी रास्त शंका आहे तुमची. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोर्टात जे काही चाललंय, कागदपत्रे दिली आहेत की नाहीत, न्यायाधीशांनी नेमका काय आदेश दिलाय, हे पाहण्याचा प्रत्येक नागरिकाला कायदेशीर अधिकार आहे. बरं. कोर्टात एक नकल विभाग म्हणजेच कॉपिंग डिपार्टमेंट असतो. तिथे जाऊन नकल अर्ज भरायचा असतो. त्यात केसचा नंबर आणि ज्या कागदाची प्रत हवी आहे त्याचं नाव लिहायचं असतं. अगदी नाममात्र फी भरून तुम्हाला त्या कागदपत्राची सर्टिफाईड कॉपी म्हणजेच प्रमाणित प्रत मिळते. अच्छा, म्हणजे आपल्याला स्वतः जाऊन ती मिळवता येतं? हो. त्यावर कोर्टाचा हिरवा शिक्का आणि अधिकाऱ्याची सही असते. ती प्रत वाचली की अशिलाला लगेच कळतं की आपला वकील कोर्टात खरं बोलतोय की खोटं. म्हणजे डोळे झाकून कोणावरही अवलंबून राहायचं नाही. पण यात फक्त शेतकरी किंवा नागरिकच चूक करतात असं नाही. माझा अनुभव आहे की अनेकदा आपले महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे सुद्धा मोठ्या चुका करतात. त्याबद्दल काय सांगाल? हो, तिथेही खूप मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि बेजबाबदारपणा पाहायला मिळतो. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRC 257 नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्णय तपासण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे अधिकार आहेत, ज्याला रिव्हिजनल पॉवर्स म्हणतात. पण खालच्या पातळीवर अनेकदा तलाठी किंवा मंडळ अधिकारी काय करतात, कोर्टाचा एखादा जुना, अपूर्ण किंवा केवळ स्टेटस कोचा आदेश वाचतात आणि त्याची संपूर्ण कायदेशीर शहानिशा न करता थेट 7/12वर नोंद घेतात. म्हणजे पूर्ण निकाल न वाचताच घाईघाईत कारवाई केली जाते. होय. किंवा एखाद्या वकिलाने स्वतःच्या लेटरहेडवर पाठवलेल्या चुकीच्या नोटीसवर अंधळेपणाने विश्वास ठेवून फेरफार थांबवतात अधिकारी. आणि कर्मचारी यांनी स्वतः मूळ आदेशाचा ऑपरेटिव्ह पार्ट म्हणजेच मुख्य आदेशाचा भाग वाचणं कायद्याने बंधनकारक आहे. मग अधिकारीने अशी चूक केली तर सामान्य माणसाने दात कुठे मागायची? जर तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याने बेकायदेशीर नोंद केली तर सामान्य नागरिकाने अजिबात घाबरून न जाता
उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO यांच्याकडे अपील दाखल केलं पाहिजे. आणि जर तिथेही न्याय मिळाला नाही तर रिव्हिजन अपील जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करता येतं. कायदा सर्वांसाठी समान आहे, फक्त तो वापरण्याची पद्धत माहीत हवी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायदा आपल्या संरक्षणासाठी आहे, पण तो तेव्हाच वाचवेल जेव्हा आपण स्वतः जागरूक असू. जर मगाशी सांगितलेले संकेत दिसत असतील तर स्वतः कोर्टात जा, दुसऱ्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या, प्रमाणित प्रती काढा आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या केसची फाईल स्वतः वाचायला शिका. अगदी 100% खरंय. आणि हे काही रॉकेट सायन्स नाहीये. थोडा वेळ दिला तर प्रत्येक नागरिकाला आपल्या केसची कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया सहज समजून घेता येते. तर मंडळी, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा विषय कव्हर केला. आपण पाहिलं की तारीख पे तारीख संपर्कात नसणं, कोर्टातले कागदपत्रे गायब होणं, अचानक तडजोडीचा दबाव येणं, हे सगळे फसवणुकीचे संकेत असू शकतात. हो, आणि त्यावरचे उपायही आपण पाहिले. हो, आपण नकल विभागाचा वापर आणि महसूल अधिकाऱ्यांच्या चुका कशा दुरुस्त करायच्या हेही समजून घेतलं. या 10 पैकी काही संकेत एखाद्या केसमध्ये दिसत असल्यास डोळे झाकून बसू नका. आपल्या हक्कासाठी जागरूक रहा. आणि कायद्याची प्रक्रिया घाबरण्यासारखी नाही, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. माहिती असणं हेच न्यायाच्या लढाईतलं सर्वात मोठं हत्यार आहे. अगदी बरोबर. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणते कायदेशीर किंवा महसुली विषय हवे आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तुमच्या जमिनीचे 7/12चे किंवा फेरफार संदर्भातले काही प्रश्न असतील तर तेही सांगा. आम्ही त्यावर सविस्तर चर्चा करू. तसेच महसूल आणि कायद्याच्या रोजच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या अधिकृत व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता, ज्याची लिंक खाली दिली आहे. नक्कीच. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.